हे बघा खाल्ल्यानंतर आता निघण्यासाठी रेडी. आई खाला चपाती भाजी खाली. मस्त वाटला ना. टोपी लय बरं दिसतंय. टोपी भारी दिसतंय. मस्त वाटलं ना. आई काय खाल्ला? आता बटाट्याची उसळ घाली आणि काकडी घाली. बरं वाटलं ना. काकी तुम्ही पण चालेल. चला धन्यवाद. ते बामजे मामा हे पांडुरंग मामा नाही ना असं बोलो न बोलो मला काय आहे. पांडुरंग बोलतोच बोल काय खाल्ला दिला का नाही काय काय दिला आणि पोहे खाल्ले ना कांदा पोहे सांग ना पोहन कांदा पोह खाल्लं मिसळ हे दिली होती उचलून खाल्ली. ठीक आहे चालेल सोयाबीन ओके थँक्यू. काय खाल्ला? कांदा पोहे हा. खाल्लं. चपाती खाली. हा बस बस बरं वाटला. बरा वाटला चांगला वाटला. बाबा काय खाल्ला पण मी पण कांदा पोहा हा चपाती हा. एक लाडू लाडू फ्री होता. फ्री होता. चला इकडे आपली काही मंडळी बसलीत तर आराम करतात तर त्यांना विचारूया. रामकृष्ण हरी कुठला आपण काय खाल्ला होता आले का? मला वाटलं इकडे येणारच नाही का काय बरा आणले ना. तुम्ही कुठलं तुम्ही मी सावरखार सावरकरच्या पहिल्यांदा आज पहिल्यांदा आहे. आधी कुठल्या वाऱ्या केलास शिव आधी वारे नाही तशी काय केली. कसं वाटलं आता आज चालता चालता कसं वाटलं? खूपच छान वाटलं एकदम. हा म्हणजे ही जी वारी आहे खरंच आनंदाची वारी आहे. आनंदाची वारी आणि ह्याच्यात जो आनंद मिळतोय तो वेगळाच आहे. वेगळाच आहे ना. पहिल्यांदाच आलोय पण तरी देखील खूप काय अनुभवतोय. म्हणजे अनुभव येतोय ना. एका दिवसातच वेगळं वाटतोय. आणखीन पुढचे दिवस पुढे आणखीन खूप खूप काय खूप काय मजा काय येईल. काय खूप मिळणार आहे, ती माऊलींची कृपा राहणार आहे. राहणार राहणार नक्कीच. रामकृष्ण हरी कुठलं तुम्ही? कसा वाटला? तुमची दुसरी का तिसरी वारी आहे ना? ही दुसरी हा आम्ही देहूवरून हा कोकण दिंडीमधून हा 2 वाऱ्या अगोदर केलेल्या आहेत. केलेले आहेत ना. पण ही जे आहे कुंडेवालवरून निघणारी दिंडी आहे हा हा त्याच्यात जो आनंद आम्हाला मिळाला तो वेगळाच आहे. इथली जी व्यवस्था किंवा महाराजांचा बोलणं हा एवढा सॉफ्ट आणि एकदम व्यवस्थित प्रत्येकाला विचारपूस करणारे हा. महाराज. चांगले लोक आहे. चालेल व्यवस्था पण चांगली करतात. सगळं व्यवस्थित आहे. चालेल थँक्यू. अरे भाऊ काय खाल्लं तुम्ही? आता नाश्ता केला. नाश्ता हा. ओके ठीक आहे. तुम्ही काय खाल्ला माऊली? काय खाल्ला? हा जोरात बोला का मला वाटलं कमिटी चलते का काय बरं. चालेल बरं वाटलं ना. चालताना कसं वाटला? ठीक आहे. चला इकडे काही मंडळी आपले बसलेले आहेत खाऊ खाऊन दमलेले आहेत. आमचे जय श्रीराम रामकृष्ण हरी कसं आहेत? एकदम छान. ट्रॅकिंगला तर जाता. आता ही ट्रॅकिंग कशी वाटली ही तर माऊलींची? आता जवळजवळ 6 वर्ष येतोय पण एवढा आनंद होतोय की घरी पोहोचलो की त्या वेळेपासून वाटतोय वेध लागतात. वेळ परत लागतो. कधी पुन्हा वारी कधी. वारी कधी निघते असं वेध लागतात आणि पावलं आपोआप पंढरीकडे वळतात. पंढरीकडे. हा. आज तर सुखाचा सोहळा आहे. एकदम एकदम सुखाचा सोहळा. गुरु काय खाल्लाच काय त्या तरी सांग खरा. हा फलार काय बोलार? बटाटा बटाट्याची उसळ घाली. अरे गोरख काय कसं आहेत? गेल्या वर्षीच गोरखने गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे. तर गोरख कसं वाटतं तुला आता? चांगलं वाटतं खूप बरं. पाय बोलतो दुखतं ना तुझं मला कोणतरी बोल. नाही माझं पाय कधी दुखणार नाही. बरं वाटतंय ना. बरं. रामकृष्ण हरी काय घालला आता? रामकृष्ण कांदा पोहे काय घालं? कांदा पोहे खाली. कांदा मस्त वाटले. छान छान होते. ओके इथं आनंदाची वारी चालू आहे. हां प्रवास अगदी आनंद सुखाचा आहे. थँक्यू. इथे पण मला ओळखीचे अनोळखी असे दोन्ही आहेत. माऊली रामकृष्ण हरी आपली पहिल्या वारीमध्ये भेटेल. आपली किती वारी? पहिल्यांदाच कशी वाटली? मस्त आनंदाची वारी. आज आपला तसा पहिलाच दिवस आहे चालण्याचा. तो एक गेला समजा. कसं वाटलं आज? म्हणजे जीवनाची आनंदाची वारी. वारी वाटते ना. सुख स्वर्ग सुख. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण तुमचा आवाज ऐकल्यानंतर वाटतं की आम्हाला पण असा गळा दिला असता तर देवाने बरं झालं असतं. रामकृष्ण खाल्ला काय?
हो खाले खाले काय घालला आता मी कांदा पोहा खाले. चष्मा काली का घातली खरांग का नाही नाही गॉगल आहे ती चष्मा आहे नंबरची आहे. असं आहे का उलटलं काली नाही, बघा ना प्रत्यक्ष चेक करा. मला वाटलं ऊन लागतं का नाही काय नाही पण बरं वाटलं ना खायला हा एकदम मस्त मस्त वाटलं. आणि असं गायला अशीच मजा मिळाली आनंद आपण असंच वारीत मध्ये लुटलो. नाचत गात जायचं बस. नाथ रामकृष्ण आणि माऊली कुठले दसकार ओराट किती वारी आहे पहिल्यांदाच पहिलीत ना मग कसं वाटतं वारीमध्ये एकदम भाग मस्त वाटतंय ना असं वाटतंय का आपण घराचं सगळं टेन्शन बाजूला ठेवून इकडे आलो जीवनामध्ये एकदा तरी वारी वारी करावी ना ठीक आहे तर आमच्यात पण याचा मिसलाचा हा येऊ या थोडं नाचायला या आम्ही नाचतो ना थोडं थोडं या चला रामकृष्ण हरी बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली. कुठलं माऊली माऊली मी सोनारीच आहे. किती वारी पहिलीच वारी आहे. हा पण आळंदी ते पंढरपूर आळंदी ते पंढर. तसा आपला पहिला देव तुम्ही कधी आले मी आलो गुरुवारी. गुरुवार म्हणजे समजा ठीक आहे तर मग आता कसं वाटतं तुम्हाला अतिशय सुंदर आनंददायी वातावरण आहे म्हणजे असं. आता काही दिवस आपण फक्त एकमेकांचे चेहरे बघत होतो बरोबर आहे. आता आज सगळं आपल्याला वारकरी मंडळी रस्त्याला जागोजागी दिसतात लाखोंच्या संख्येने लोक चालत आहेत कसं आहे की ते कुठलीही गोष्ट अनुभवावी लागतं. तो अभूतपूर्व सोहळा जो बघतल्या डोळ्याने ना काय ते अगदी जन्माचं सार्थक झालेलं आहे. असंच आणि वाटतंय हा असंच वाटतंय. याची कारण- देवी पहावा सोला हा बरोबर बरोबर. धन्यवाद नाही, तर हे मी तुम्हाला सांगतो की मी खरं म्हणजे मी उरणतेसाठी दिंडीचा वारकरी आहे. हा मी गेली 25 वर्ष तिथं जातो. हा. पण 4 वर्षापूर्वी ओके 4 वर्षापूर्वी आम्ही इथंच आम्ही कंपनीतली लोक जस्ट दिंडी बघायला म्हणजे माऊलीचं दर्शन घ्यायला आलो होतो. हा काय त्यावेळेला बघितलं म्हणजे ही वारीची शोभा वारीचं हा. हे बघितलं अक्षरशः खरं सांगावं तर डोळ्यातनं पाणी आलं. अच्छा त्यावेळी म्हणजे आम्हीही जातो वारीला जातो आम्ही शिर्डीच्या हा. पण त्यावेळी खरं कळलं वारी म्हणजे काय ती तो वारी वारीचा कशाला हा बोलतात त्याचं अनुभव आला. अनुभव तर आला. तेव्हा ठरवलं की आयुष्यात एकदा तरी एकदा तरी करावी आणि ते ह्या वर्षी तो योग जुळून योग आलेला आहे, जुळून तरी आलेला आहे. तरी पण एक खंत आहेच हा. काय की पूर्ण अगदी आळंदीपासून झाले असता अद्याप आनंद झाला असता. त्याची ठीक आहे कृपा आहे. या वर्षी ना पुढल्या वर्षी त्याने त्याचा मी अवश्य सांगेन त्याने त्याचं दाखवलं का बाबा मी आहे या जगात हा. तुमची काही शक्ती चालणार नाही म्हणजे तुम्हाला चला. सांगतो की सगळं म्हणजे हे आलं होतं म्हणजे दुसरं पण संकट आलं हा. होतं पण त्याच्यातनं सुद्धा बाहेर निघून मी वारीला आज आहे. अच्छा रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण बाबा कसे आहेत काय खाल्लं आता आता पव खाले मग कसं वाटलं चांगले चांगलं वाटलं ना आता पुढे जाणार जेजुरीला आपण जेजुऱ्या चालेल रामकृष्ण. माऊली नमस्कार काय खाल्लं नमस्कार काय बघतो काय? टाइमपास काय खाल्लं झालं खिचडी आपले कांदा पोहे कांदे पोहे कसे वाटले चांगले आहेत. चांगलं ना ठीक आहे थँक्यू हे सगळे बाबा कुठले आपण किती वारी तुमची दुसरी दुसरी कसं वाटतंय लय भारी वाटतं. लय भारी वाटतंय ना मस्त वाटतंय ना समाधान वाटतंय काहीतरी वारीला आलेला यावं वारीला यावं यावंच. चालेल. धन्यवाद आता माझं वय पण 75 वर्ष पूर्ण झालं. 75 वर्षाचे आपण आहात आणि वारीत चालत आहात बघा मित्रांनो या माऊलींकडे बघून तरी एकदा वारीसाठी या रामकृष्ण हरी मामा कसा आहात व्यवस्थित काय घाला खाला म्हणजे वाटाण्याची उसळ खाली उपास आहे ना सोमवार सोमवार आहे एक तारीख. पण बालाराम महाराजांना सोमवार उपास नाही असं मी ऐकलंय रामकृष्ण हरी अजिबात नाही उपवास आहे आपल्याला दोघांना दोन जोडीला त्याला बोलतात जोडगोळी काय बोलतात ते दोघांना उपवास आहे काय बोलताय कसं आहे जीवलग मित्र आम्ही वारीचा अनुभव कसा घेणार वारी चालू पहिली ज्यावेळी वारी केली ना तेव्हा वारीचं असं आकर्षण झालं की असं वाटतं की आपण कधी एकदा वारी येते. किती वारी आपली आता ही 1910 असतात. संध्याकाळी आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचे ते रामकृष्ण हरी हा. चालेल धन्यवाद इथे आपले भोमचे मामा आपलं नाव काय रमेश पाटील रमेश पाटील हरिभक्त पारायण रमेश काका काय बोलताय कसे आहात एकदम मस्त थोडक्यात वारीबद्दल बोलू शकता आपण थोडक्यात वारीबद्दल बोलायचं म्हणजे वारी ही वारीच असते आपल्या शरीराची वारी आहे पूर्ण आपण जसं सर्व्हिसिंग करतो हा तशी शरीराची पूर्ण सर्व्हिसिंग होतं यात चालल्याने न मनाची हरिनाम गात घ्या मन नेहमी प्रसन्नता राहते समाधान मिळते समाधान मिळतं. मनाला काय थांबा इकडे. चला ठीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली सासवड ते जेजुरी या वाटेमध्ये आम्हाला रामकृष्ण गोले सांगली हे वारकरी भेटलेत आणि त्यांना बोलायचंय काहीतरी मग रामकृष्ण बोला रामकृष्ण हरी माऊली वारी
ही एक इतकी आनंदमय आणि सुखकर आहे. हा. त्याला आता आपणाला उपमा द्यायची म्हणून हा मी एक मोबाईलची उपमा देतो. बरोबर ह्या शरीराला देहाला बरोबर ध्येय एक मोबाईल आहे. बरोबर. त्याच्या माग अनेक व्यथा आहेत, अनेक परपंच, अनेक जसं ती मोबाईलची आपण हे म्हणतो ना मेमरी, मेमरी. तशी आपल्या मेमरीमध्ये हा अनेक काम असतात. हा आणि ही सर्व विसरून जाऊन हा जसं मोबाईल स्विच ऑफ होतो बरोबर नंतर त्याला रिचार्ज करावं लागतं, बरोबर. तशी ही वर्षातून या देहाचे रिचार्ज आहे. हा म्हणून ही वारी, आणि वारीमध्ये आल्यानंतर ह्या शरीरातले असणारे सर्व रोग पळून जातात. बरोबर. म्हणजे मोबाईल एकदा तुमची बॅटरी स्विच ऑफ झाली ह्या म्हणजे तुमची एक वारी वर्ष झालं की दुसऱ्या वर्षी पुन्हा तुम्हाला चार्ज होण्यासाठी वारी पुन्हा द्यावं वारीला यावं लागतं माऊली. हा. खूप छान. तुमचं नाव काय बोलले? नवनाथ गोळे नवनाथ हरिभक्त गोलेने परायण. खूप छान माऊली सांगले की रिचार्ज होण्यासाठी तरी वारीला या. हा बाबा. आणि दुसरे एक असा विषय आहे वारीचा. या वारीचा अनुभव घेतल्यानंतर माऊलीच्या पालखी संघ सोहळे संघ चालल्यानंतर ह्या शरीराला जी वर्षभर व्याधी लागतात, हा तुम्हाला कोणाला मूळव्याध आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, हा. सर्व या वारीच्या सानिध्यात आल्यानंतर त्या शरीरातून शरीर सोडून पळून जातात. पळून जातात. रामकृष्णारी. रामकृष्ण बाबा हरी. कुठले आपण? आम्ही वांगीच तुझं नाव काय? नंदेव बाबा शिंदे मग आपण पण वारीला आलात. बारीला आलो. मग काय बोलताय वारीबद्दल? कितवा वर्ष तुमचा? आमचं हे 4थं वर्ष. 4थं वर्ष. हा मग कसं वाटतं वारीला? अगदी छान असते. आपलं वय किती? 66. 66 वर्ष आहे आणि किती 4थी वारी. बघा माऊली 66 वर्षाचे बाबा वारीला चालत येत आहेत. तर एकदा आव्हान करा सगळ्यांना की या वारीला या. येते आता लई जोरात चालू केलंय ना. खूप भारी आहे ना हे सगळं. भारी सगळं भारी. चला. यात आल्यावर ना इतका आनंद होतो. हा मी या देवाकडे कवा येतच नव्हतं, पण आता या 4 वर्षात यात आल्यापासून निधी महाराज आम्हाला आहे. आनंद होतोय ना. गोळे महाराज आम्हाला आहे. अच्छा. त्यामुळे यात आम्ही शिरलो ते यात छान वाटतं. रामकृष्ण. रामकृष्ण. धन्यवाद माऊली. आपल्या चॅनल खरं त्यांच्यासोबत बोलल्यानंतर वाटतं की वारी म्हणजे काय आणि वारीतले अनुभव काय यांनी आपल्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर चला भेटूया. रामकृष्ण हरी. तर अमृत आता नाश्ता काय केला आपण? आता कांदे पोहे नाश्त्याला होते आणि रोजच नाश्ता आम्हाला एकदम फर्स्ट क्लास मिळतो. हा चहा नाश्ता कॉफी सगळं एकदम फर्स्ट क्लास मिळतं. हा. आणि सर्वप्रथम मी भानुदास वासकरचं आभार मानतो, कारण माझा. दिंडीला आल्यापासून भानुदास वासकर हा सर्वांना जे युट्यूब बघायला भेटते, हा चॅनल बघायला मिळतो, हा भानुदास वासकरच्या युट्यूब मुलं मिळतो. आणि कसं आहे माहिती आहे का, आज मला माझे सर्व नातेवाईक विचारतात का कधी व्हिडिओ पडणार. हा चॅनल वाढत भरपूर गेलेला आहे पुढं. ठीक आहे. धन्यवाद. आणि बघायला पण मिळतो. मी सर्वांना बोलतो का युट्यूब आणि तुम्हाला मिळणार बघायला. हा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-6 तरी व्हिडिओ अपलोड होतात आणि ते मिळणार बघायला. आणि व्हिडिओ एकदम चांगले असतात. आणि काय या दिंडीमध्ये जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर बिनधास्त नक्की व्हा. द्या. आपली दिंडी एकदम मस्त आहे. मस्त आहे. गायकर तुम्हाला काय बोलायचंय? काय केलं आता आपण? तुमचा एक योगाचा मला आपल्याला एक घ्यायचं होतं खास त्याच्यासाठी, पण ठीक आहे तुम्ही योगा खूप छान करताय. मग वारीमध्ये कसं वाटतंय तुम्हाला? वारीमध्ये खूप छान वाटते. माझे पाय वगैरे दुखत नाही, काय नाही. आणि वारीतले सगळे लोक आहेत ना खूप चांगले आहेत. 3 वर्ष सगळे झाले मायाळू आपल्याला आहेत. जवळजवळ. आता तुम्हाला किती वर्ष आली? मला हे 3रं वर्ष आहे. माझं पण 3रं वर्ष आहे. खूप मायाळू. आणि तुम्ही पण खूप प्रेम करता, ओळख बिळख नसून पर वायकर हे घ्या ते घ्या, फोटो काढा भरपूर. तुम्ही पण अहो, आम्हाला चांगले बोलता. माऊलींनी सगळे आपल्याला चांगलेच शिकवलंय, बोलता. आपण चांगलंच राहायचं. सगळे माऊल्या पण खूप चांगल्या आहेत. खायला प्यायला सगळं विचारते, सगळे चांगले लोक आहेत सगळे. मग छान वाटतं की नाही तुम्हाला? खूप छान वाटते. माझं व्यायाम वगैरे त्याला टाइम भेटत तेव्हा मी करतो. हा. लोक पण खूप हे करतात मला. रामकृष्ण हरी. कोळी साहेब काय बोलताय? कसं काय खाल्लं? तुमचं नाव सांगा. शंकर कोळी. शंकर कोळी. पहिला वर्ष पहिलाच वर्ष. आपली झाली समजा इंटरव्ह्यू. कसं वाटलं? आता नाश्ता कसा होता? आता नाश्ता कसा होता मला माहित नाही, कारण माझा उपवास होता. मग काय खाल्लं की नाही? माझा नेम आहे का 12 नंतर मी उपवासाचं थोडस खातो, हा. त्याच्यानंतरच पुढचा हे करतो. ठीक आहे. पण आता चालताना काय त्रास झाला का? नाही माऊली, नाही मला झालं. असं वाटतंय का एक वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली आहे माझ्यात. यस. असा भगवंतच संचारल्यासारखं वाटतंय. ओके ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मित्रांनो आत्ता नाश्ता झालेला आहे. बऱ्याच लोकांचे आपण इंटरव्ह्यू घेतल्यात. थोडं त्यांना विचारलं कसं वाटतोय, नाश्ता कसं आहे ते. आणि हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न इतकाच की
जसं आपण शेतावर पूर्वी जायचो आणि सकाळी नाश्त्याला भाकरी खायचो, बरोबर ना, किंवा दुपारी जेवण करायचो, तसंच हातावर घेऊन तसंच इथे वाटतोय. खरंच खूप सुंदर सुखद सोहळा आहे. तर अमृत खरंच यावं असं मला वाटतंय. कुणी या वारीमध्ये एकदा तरी या. एक वेळ तरी वारीचा अनुभव घ्यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण